वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेचा जो स्कोर आहे नेमका तो किती आहे आणि किती यायला पाहिजे आपला, म्हणजे आपण शिक्षक भरतीमध्ये राहणार आहोत। शिक्षक भरतीमध्ये स्कोर जर करायचा असला, शिक्षक भरती एकमेव अशी प्रक्रिया आहे जिच्यामध्ये फक्त तुमचा टेट परीक्षेतला स्कोर चालतो। सगळ्यात अगोदर पहिले सांगून देतो, टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन शिक्षक भरती चॅनल दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्याला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पीडीएफ काही शासनाचे निर्णय असतात ते तुम्हाला जर पाहिजे असले तर टेलिग्राम चॅनलला मिळून जातील। तर आता सगळ्यात अगोदर बघा, आपण बोलतोय टेटच्या स्कोर बद्दल। आता तुम्ही परीक्षा दिलेली आहे, टेट परीक्षा झालेली आहे। टेट परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे आपली परीक्षा कशी गेलेली आहे। खूप सारे अभ्यागतधारक असतील त्यांचा पेपर जो आहे छान गेलेला आहे। जवळपास समजा असं आपण धरून चालू की बुवा तुमचा पेपर जो आहे मॉडरेट लेवल किंवा सोपा गेलेला आहे, तर त्यावेळेस तुम्हाला शाश्वती असेल की आपले मार्क्स जे आहेत एवढे यायला पाहिजे। ठीक आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता तुम्हाला किती मार्क्स येतात किती नाही, कमेंट्स करू शकता। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कमेंट नक्की करा। आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपले मार्क्स कमी होणार का जास्त होणार, त्याची सगळ्यात जास्त भीती आहे विद्यार्थ्यांना। ज्यांचा पेपर चांगला गेलाय त्यांना असं वाटतं की आपले मार्क्स कमी नाही व्हायला पाहिजे, आणि ज्यांचा पेपर कठीण गेला त्यांना असं वाटतं की नॉर्मलायझेशनमुळेच आपल्या पेपरचे मार्क्स जे आहे किंवा आपले जे मार्क्स आहेत थोडे वाढणार आहे। त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे, तर नॉर्मलायझेशन जे आहे होणार आहे। इक्वेट जे आहेत मार्क केला जाणार आहे। प्रत्येक शिफ्ट वेगवेगळे असल्यामुळे जे आहे मार्क इक्वेट करण्याची प्रोसेस जी आहे ती होतच असते। आता टेटचा स्कोर जो आहे तो खूप महत्त्वाचा का ठरतो, कारण की शिक्षक भरतीमध्ये जर तुम्हाला लागायचं असलं तर एकमेव फॅक्टर असा आहे जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे टेट परीक्षेतला स्कोर। जर तुमचा स्कोर चांगला आहे ना, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची वर्ग 11वी 12वी असेल किंवा 9वी 10वी असेल वरच्या वर्गाची सुद्धा पोस्ट मिळते तुम्हाला शिक्षकाची। त्याच्यामुळे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोरच तुमचा मेन आहे। जर तुमचा स्कोर 150 160 170च्या आसपास आला किंवा 140च्या समोर आला तर त्यावेळेस तुम्हाला श्युअरिटी आहे आणि तुम्हाला ऑप्शन असतं की तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉईस करू शकता की तुम्हाला कुठे नोकरी करायची कुठे नाही करायची। म्हणजे तुम्हाला जर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी पाहिजे असली किंवा मग स्वतःच्या तालुक्यामध्ये नोकरी पाहिजे असली, आसपासच नोकरी जर तुम्हाला हवी असेल तर त्यावेळेस तुम्हाला टेट परीक्षेमधला स्कोर चांगला आणावा लागेल। टेट परीक्षेमधला तुमचा जर स्कोर चांगला आला तर साहजिकच जे आहे तुमची निवड जी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये होईल। आता जर समजा उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांचा स्कोर जर समजा 120 130 किंवा 110च्या आसपास असला तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, तर त्या विद्यार्थ्यांचा जो स्कोर असणार आहे तो सुद्धा शिक्षक भरतीमध्ये ते विद्यार्थी समाविष्ट सुद्धा असणार आहे। पण अशा वेळेस काय होतं की जागेचा अभाव किंवा अशा वेळेस जागेवर डिपेंड करतं जागा किती येतात, कारण की जागा जर चांगल्या आल्या तर तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल सहजरित्या, आणि जर जागा जर समजा कमी आल्या तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमध्ये कट ऑफ जो आहे तो कितीवर येऊन थांबतो ते सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल, कारण की तुमचा स्कोर जो आहे तो 110 120 130च्या आसपास आहे। आता खूप सारे असे विद्यार्थी असतील की त्यांचा स्कोर जो आहे 110 120 130च्या आसपास असेल, पण जर समजा तुम्ही टीटी परीक्षा पास असाल, जर तुम्ही समजा आरक्षण घेतलेलं असेल, जर किंवा तुमचं डीएड किंवा बीएड झालेलं असेल तर डीएड धारकांना बघा वर्ग 1 ते 5 साठी संधी आहे। टीईटी धारकांना बघा वर्ग 1 पासून तर वर्ग 8 पर्यंत अप्लाय करता येतं, पण जे टीटी पासच नाही त्यांना फक्त 9 ते 12वी पर्यंत अप्लाय करता येतं, त्यांना खाली वर्ग 1 ते 8 साठी अप्लाय करता येत नाही। जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे तर तुमच्या जागा सुद्धा आरक्षित असतात। त्याच्यामुळे जर तुमचा स्कोर 110 120 130 जरी असला, पण तुम्ही काही ना काही कोणत्या प्रकारची एक तर टीटी परीक्षा पास आहे किंवा डीएड आहे किंवा आरक्षण आहे किंवा खेळाडू किंवा माजी सैनिक काहीतरी आहे तुमच्याजवळ, जेणेकरून तुम्हाला मॉडरेट स्कोर जरी असला म्हणजे 110 120 स्कोर जरी असला तरी सुद्धा तुमचा शिक्षक भरती नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये जो आहे नंबर आरामशीर लागू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट आहे, जर तुमचा स्कोर 100 90 80 किंवा 70 असेल तर त्यावेळेस काय करायचं, जर समजा तुमचा स्कोर कमी आला 70 80 किंवा 90च्या आसपास जर तुमचा किंवा 100च्या आसपास तुमचा स्कोर आला तर त्यावेळेस मात्र शाश्वती जी आहे कमी असते शिक्षक होण्याची, पण तरी सुद्धा मात्र जे आहे आरक्षित प्रवर्गामध्ये येत असाल तुम्ही किंवा तुमच्या याच्यासाठी जागा जर चांगल्या आल्या आणि मराठी मीडियम उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियम नुसार तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या मीडियममध्ये येता, जागा जर चांगल्या आल्या तर त्यावेळेस कट ऑफ जो आहे खाली येतो। आणि तुमच्याजवळ समजा मी अगोदरच बोललो, जर तुमच्याजवळ आरक्षण असेल, समजा तुम्ही उदाहरणार्थ अंशकालीन कर्मचारी आहे, मागच्या वेळेस बघा अंशकालीन कर्मचारी माजी सैनिक आणि खेळाडू यांच्या जागाच रिक्त राहिल्या होत्या, खेळाडू आणि माजी सैनिक यांच्या, तर त्यावेळेस जे आहे असे विद्यार्थी भेटलेच नाही। त्याच्यामुळे तुमचा स्कोर 80 90 किंवा 100 जरी असला तरी सुद्धा जो आहे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो। आता हे महत्त्वाचं आहे की त्यावेळेस ज्यांच्याजवळ काहीच नाही किंवा ज्यांचं समजा डीएड बीएड झालेला आहे आणि टीटी परीक्षा नाही आहे समजा, ठीक आहे, त्यांचा स्कोर जर समजा 80 90 आले तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमध्ये तुम्ही समाविष्ट होणार किंवा आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार ते मात्र सांगता येणार नाही। आणि जर समजा तुम्ही टीटी परीक्षा पास आहात तर त्यावेळेस 100 पेक्षा जास्त मार्क असले तर मात्र तुम्ही स्पर्धेमध्ये आहात असं समजून चालायचं, कारण की जागा ज्या आहे जागा चांगला येणं आवश्यक आहे। आणि टेट परीक्षेमधला स्कोर का महत्त्वाचा आहे, कारण की तुम्हाला जिथे नाही तिथे तुमचा नंबर जिथे तुम्हाला ज्या ज्या आस्थापनावर जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला रेकमेंड केला जाईल ते रेकमेंड केला जातं तुमच्या स्कोरनुसारच। तुमचा जर स्कोर चांगला आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला रेकमेंड केला जातं, नंतर बाकीच्यांना रेकमेंड केलं जातं। त्याच्यामुळे तुमचा टेट परीक्षेमध्ये स्कोर नेमका किती येतो आणि तो स्कोर तुम्हाला जो आहे शिक्षक होण्यासाठी वाचवणार आहे किंवा शिक्षक होण्यासाठी मदत करणार आहे। त्याच्यामुळे आशा ठेवा की तुमचा स्कोर जो आहे चांगला येणार आहे।
चांगला स्कोर येऊ प्रत्येकाचा आणि शिक्षक भरतीमध्ये जे आहे नंबर लागण्यासाठी त्याची मदत होऊ. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि हा मी तुम्हाला सांगितलं, तुमचा स्कोर नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे, तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि तुमचा स्कोर किती येऊ शकतो, अंदाज किती येऊ शकतो, तुम्हाला पेपर कसा गेलेला आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.